एकच मॅच गेली होती पहिल्या दिवशीची, त्यानंतर फक्त पाहुण्यांचं स्वागत. मला पण एकट्याला चुकल्यासारखं वाटतंय. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानावर. मी टिके माळी, माझे साथी समालोचक संतोष चौधरी यांच्या वतीनं तमाम सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. खरं तर पहिल्या फेरीचा या ए ग्रुपमधला शेवटचा सामना आज होतोय आता, आणि रात्रीचे 11:43 झालेली आहेत. बक्षीस लावलेलं आहे कस्तुरी अमोल मालकर यांच्याकडून 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक डिक्लेअर झालेलं आहे. आणि सलामीला आलाय तो ओमकार पाटील आणि मयूर जांभळे. चांभारलीचे हे 2 होनहार खेळाडू. पहिला चेंडू वाईड चेंडू टाकलेला आहे तो ओम साई एंटरप्राइजेस पेठ या संघानं. खरं तर पेठ संघ म्हटला की गोलंदाजीचा भरणा असलेले खेळाडू आहेत. आरसीसी पेठ म्हणून आपण जास्त ओळखतो. बंटी ओम साई एंटरप्राइजेस आता आपण पाहतोय. आपण विनंती करूया तिकडे उसाटण्याचे जे खेळाडू आहेत की आपण रोपच्या बाहेर जा. ओहो क्या बात आहे, उडाया. हा चेंडू जातोय सरळ फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये 4 धावांसाठी चौकार, पहिला चौकार. मॅच आपण पाहतोय चांभारली, वेताळ चांभारली आणि श्री ओम साई एंटरप्राइजेस पेठ या 2 संघांच्या दरम्यान. मयूर जांभळेने खरं तर चौकारानं सुरुवात केली आहे. खातं उघडलेलं आहे स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलेलं आहे त्या मयूर जांभळेनं. मयूर जांभळे हुशार आहे, त्याला माहिती आहे की कोणत्या एरियामध्ये गॅप आहे, कुठे आपल्याला धावा मिळतील. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा मारला जातोय त्याच दिशेनं आणि हा दुसरा चौकार आपल्याला बघायला मिळतोय. लगातार 2 चौकार ठोकलेत ते मयूर जांभळेनं. अलिवाडे यांच्याकडून ओमकार पाटीलसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सुनील भोईर यांच्याकडनं 3 षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. बक्षिसांची आता खैरात होते की काय असं वाटतंय, परंतु मैदानावर बघा 2 चौकार ठोकलेले आहेत ते मयूर जांभळेनं. चांभारली विरुद्ध पेठ असा हा संघ आहे. एक खालापूर तालुक्यातील, एक पनवेल तालुक्यातील संघ, आणि धावचित करण्याचा प्रयत्न मात्र अपयश मिळते. ओम साई एंटरप्राइजेस पेठ म्हणजे आपले कॉमेंटेटर संतोष घरत यांच्या गावची टीम आहे. PTC चे फाउंडर संदीप वास्कर यांच्या गावचा हा संघ आहे. तर वेताळ चांभारली म्हणजे आपल्याच परिसरातील रजत मुंडे ज्या टीममध्ये खेळतो त्या टीमचा ती टीम मैदानात उतरलेली दिसते. आज रजत मुंडे या टीममध्ये खेळणार नाही आहे, त्यामुळे बाकीच्या खेळाडूंना आता कामगिरी करावी लागेल. हो, मस्त स्ट्रोक, जबरदस्त फटका, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता एक्स्ट्रा कव्हरमधील क्षेत्ररक्षकानं, उंच उडी मारलेली, मात्र झेल काय होऊ शकला नाही. मात्र धावा रोखण्यामध्ये यश आलेलं आहे. मयूर जांभळे खेळतोय 2 चौकारांनीशी 9 वर. ओमकार पाटीलनं अजूनही आपलं खातं खोललेलं नाही, आणि लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन संतोष चांगलं ठरलेलं आहे आतापर्यंत. तरी लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण जेव्हा बघतो तेव्हा गोलंदाजांवर प्रेशर येतं. डावखुरा फलंदाज असेल, उजव्या हाताचा फलंदाज, आणि त्यावेळेस वारंवार क्षेत्ररक्षण बदली करावं लागतं आणि त्याचा त्रास खरं तर कॅप्टनला होतो, आणि हीच परिस्थिती मैदानामध्ये आपण पाहतोय. बंटी जोशी बायकर मॅन. खरं तर पेठ म्हणजे रातो के कातिल या टीमची ओळख आहे. रातो के कातिल या टीमला म्हटलं जातं. नाईट टुर्नामेंट किंग या टीमला म्हटलं जातं. नाईट टुर्नामेंटमध्ये मॅक्झिमम 90% टुर्नामेंटमध्ये बक्षिसं मिळवणारी ही टीम आहे. डॉट चेंडू, बंटी जोशीनं हा चेंडू डॉट टाकला. रायझिंग स्टारसाठी सचिन लहाने SS स्पोर्ट्स यांच्याकडून बॅट आलेली आहे. SS स्पोर्ट, जिथे तुम्हाला स्वस्तात चांगल्या क्वालिटीचं स्पोर्ट्स साहित्य मिळतंय. हा चेंडू बंटीचा प्रहार केला आहे, मात्र हा चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी. उतुंग असा षटकार मारतोय तो ओमकार पाटील. चेंडू दिसलाच नव्हता, गेला सरळ लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी बंटी आला. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी त्यानं केली आणि सरळ चेंडू
खडे खडे मारला तो ओमकारनं, ताकदीचा वापर केला, टायमिंग जुळवलं आणि प्रेक्षकाच्या लागला पण. मला असं वाटतं हा चेंडू 6 धावांसाठी आणि या 6 धावांनी 16 धावा झालेल्या आहेत त्या वेताळ चांभारलीच्या. चांभारली संघाची सुरुवात चांगली झाली. ओमकार पाटील एका षटकारानं 6 वर खेळतोय. मयूर जांभळेनं 2 चौकार मारलेत, 9 धावांवर खेळतोय. आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये आपण म्हणालो बायकर मॅन जो बंटी जोशी थोडासा मागणार झाला, पण हे सर्कलचं षटक असतं. 16 धावा देऊन गेलाय तो पहिल्या षटकामध्ये. आणि नुसतं बायकर मॅन नाही तर त्याला 4 व्हीलर पण मिळालेली आहे. मोठा खेळाडू आहे, बडे टीम का बडा खिलाडी आहे बंटी. मात्र त्याच्याच गोलंदाजीवर 16 धावा पहिल्या षटकामध्ये कुठून काढलेल्या आहे दोन्ही फलंदाजांनी. ओमकारनं 1 षटकार ठोकला, मयूर जांभळेनं 2 चौकार ठोकले. आता पॉवर प्लेचं षटक आहे आणि शहबाज शेख गोलंदाजीच्या मार्कवर येतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघा. विकेट किपर, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली, पॉइंट, मिड ऑफ आणि लेग साईडला अजून एक शॉट स्क्वेअर लेगला सर्कलच्या आत 30 यार्डच्या आत खेळाडू लावलेला आहे. हा चेंडू शहबाज शेखचा ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. धावसंख्येत भर 17 धावा झालेल्या आहेत. 1 षटक संपलेलं आहे. बंटी जोशीनं पण सुरुवात केलेली वाईट चेंडूनं, शहबाज शेखनं पण सुरुवात केलेली आपल्या गोलंदाजीची वाईट चेंडूनं. म्हणजे पहिला चेंडू देवाला देतात की काय, त्यानंतर आपल्या खऱ्या गोलंदाजीला सुरुवात करतात की काय, असं चित्र मात्र निर्माण झालंय. हा चेंडू फुटवरचा वापर केला आहे. नो, अजून एक वाईडच्या बरोबर नो. 27वा नो बॉल आहे या संपूर्ण स्पर्धेमधला आणि या मॅच मधला हा पहिला नो बॉल नो म्हणून पंचांनी डिक्लेअर केलेला आहे. आणि त्यामुळे फ्री हिट आहे. पंचांचं हेलिकॉप्टर फिरलेलं आहे. या फ्री हिटवर कितपत फायदा उठवणार पाहणं गरजेचं ठरणार आहे. आता मात्र विचार विनिमय करतायत कर्णधार, गोलंदाज. आणि आता कशी गोलंदाजी करायची याकडे आता यावर विचार विनिमय झालेला आहे. आणि शहबाज शेख पुन्हा एकदा मोपाडा एंडकडून आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी. 10-12 पावलांचा रनअप आहे. पंचांना पास केलाय आणि काय फटका सजवलाय. वा, जबरदस्त टोला आणला. मिड विकेट सीमारेषे पलीकडे षटकार ठोकतोय तो मयूर जांभळे. क्या बात आहे मयूर. असं वाटत नाही की तो एवढा मोठा फलंदाज असेल, पण तो जो एकदा मैदानात गेला ना, आता बरेच दिवस झाले, जवळ 2-3 वर्षामध्ये चांगलं नाव कमवते. आमचे सिटी जांभळे यांचे चिरंजीव आहेत. पण जेव्हा जेव्हा रजत मुंडे नसेल तेव्हाची कमतरता जाणवू देत नाही चांभारली संघाला. दिसतं तसं नसतं संतोष. दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे असं मराठीमध्ये म्हण आहे. आपण तसं बघितलेलं आहे. सिटी जांभळ्यांचे चिरंजीव आहेत मयूर जांभळे. फटकेबाजी करतायत, षटकार ठोकतायत आणि हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. शॉर्ट थर्ड मॅनमध्ये 1 धाव या चेंडूवर मिळते. कॉम्बिनेशन चांगलं ठेवलंय मयूर जांभळे. उगीच आपल्या आडवी तिडवी बॅट नाही फिरवत किंवा अंधारात तलवार चालवणं म्हणतो ना, तशी अंधारात काठी नाही मारत. तर चेंडू बघून या मैदानावर खेळी करतोय. जसा चेंडू तसा समाचार घेतोय. मोठा जर एखादा खेळाडू आपल्या संघामध्ये असेल तर दुसऱ्या खेळाडूंची पण जबाबदारी वाढते आणि ती जबाबदारी आता रजत नसताना ही सगळी मंडळी घेते. मयूर जांभळे, ओमकार पाटील, लेफ्टी ओमकार पाटील तयार आहे, तगडा आहे, ताकदवर आहे आणि मारलाय, कडक प्रहार केलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी सणसणीत आता ओमकार पाटीलचा चौकार. च्या हिशोबाने फलंदाजी सुरू आहे. ज्या दिशेने बॉल येत आहेत त्या दिशेला खेळले जात आहेत. मयूरने 1 षटकार मारला, त्यानंतर सिंगल काढणी, लगेच ओमकारने 1 चौकार मारला. ओमकार पुन्हा एकदा तयार आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, बॅकफुटवर जाऊन कट केलाय ओमकारनं. 1 सिंगल घेतलेली आहे. लगातार षटकार चौकारांचे पाऊस नाही पडत. धावफलक घालता राहिला तरी धावांना चांगला आकार येऊ शकतो तो चांभारली संघाच्या. चांभारली संघानं ओळखलेलं आहे. अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. दोन्ही संघ तसं बघितलं तर अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानात उतरलेले दोन्ही संघ आहेत. मजबूत संघ आहेत. त्यामुळे एकमेकांना ओळखतात चांगले आणि त्या अनुषंगाने त्या विचार करून ही फलंदाजी दोघांची सुरू आहे. मयूर जांभळेनं आतापर्यंत 2 चौकार मारलेत, 1 षटकार ठोकलाय, खेळण्यासाठी तयार आहे.
फुटवर्कचा वापर केला आणि मारलाय चेंडू, झाडू शॉट मारला त्यानं सरळ एक्स्ट्रा कव्हरमध्ये. एक धाव या चेंडूवर मिळते. गोलंदाज शहबाज शेख हुशार निघाला, स्लोअर डिलिव्हरी त्यानं केली. असं वाटलं त्याला की फुटवर्कचा वापर करतोय हा फलंदाज, त्यामुळे हळू चेंडू टाकला, परंतु फलंदाज त्याच्यापेक्षा मयूर जांभळे हुशार निघाला आणि त्यानं झाडू स्ट्रोक खेळला आणि एक सिंगल रन काढलेली आहे. या षटकातील मला असं वाटतं शेवटचा चेंडू असेल शहबाज शेखचा. सामना करणार मयूर ओमकार पाटील. ओमकार पाटील काय खेळलाय हा स्ट्रोक, अफलातून दिशा दिले, फक्त एक धाव घेतलेले, दुसरी धोकादायक होऊ शकते परंतु नाही, वेगानं, चित्त्याच्या वेगानं, हरणाच्या वेगानं ही धाव पूर्ण केलेली आहे. 2 धावा या चेंडूवर पूर्ण करतायत मयूर जांभळे ओमकार पाटील. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 16, दुसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या 17. म्हणजे दोन्ही षटकं तसं बघितलं तर महागडे असं षटक ठरलेलं आहे ते ओम साई एंटरप्राइजेस पेठ संघासाठी. आणि 2 षटकांमध्ये धावफलकावर वेताळ चांभारलीच्या धावा येत आहेत बिनबाद 33. चांगली सुरुवात झालेली आहे. खरं तर चांभारली संघाची भागीदारी चांगली आहे, पार्टनरशिप आपण म्हणालो. क्रिकेटमध्ये एकदा भागीदारी आणि पार्टनरशिप आली ना की मग चांगलं काम होत जातं पुढे. 33 धावा म्हणजे 16.50 धावांची सरासरी इथे या ठिकाणी राखलेली आहे. ते चांभारला संघाच्या ओमकार पाटील आणि मयूर जांभळे. ओमकार पाटील खेळतोय 13वर, एक षटकार आणि एक चौकार मारलाय, तर मयूर जांभळे खेळतोय आपल्या 17 धावांवर, ज्याच्यामध्ये एक षटकार, 2 षटकार आणि एक चौकार मारलेला. 2 षटकं संपलेली आहेत संतोष. 5 षटकांचा हा सामना आहे. 2 षटकं संपलेली आहे. 3रं षटक प्रगती पथावर आहे आणि जिशान शेख आलेला आहे. जिशान शेख गोलंदाजीच्या मार्कवर. जिशान शेख क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ठरवतोय. 4 खेळाडू सर्कलच्या आत, बाकीचे सगळे खेळाडू सीमारेषेला चिटकून उभे केलेले आहेत. जिशाननं लेफ्ट आर्म ओव्हर. ओ जिशान शेख, या चेंडूला मयूरनं फक्त कट केलेला आहे, रक्षात्मक पद्धतीनं खेळला, डिफेन्सिव्ह पद्धतीनं खेळलेला आहे. एक सिंगल रन या चेंडूवर काढून 34वर नेऊन ठेवलेला आहे तो वेताळ चांभारलीचा रथ. डान्सर तुमचे संतोष गायब झालेले दिसतात का, चार्ज व्हायला गेलेत? येतील आता, येतील बघा. थोडा आराम करत असतील ते. आराम पण पाहिजे. 4थी रात्र आहे ना, थोडे थकले असतील. शेवटची रात्र भैरवी ना, काय म्हणतात, काल्याचं कीर्तन, भैरवी, काल गवळण आणि आज भैरवी आहे भजनानुसार. त्यामुळे आज शेवटची रात्र. अंत भला तो सब भला असं म्हटलं जातं. शेवटचा दिवस ही चांगला जाईल अशी आपण अपेक्षा करूया. 3 दिवस रात्र सुंदर सामने आपल्याला पाहायला मिळाले या 9961 SDP ट्रॉफी 2026 मध्ये. हा चेंडू वाईड चेंडू, निशांत माळी या अंपायरांनी हा चेंडू वाईड म्हणून घोषित केलेला आहे. सिंगलची भर 35 धावा धावफलकावर लागतात त्या वेताळ चांभारलीच्या. चांभारली म्हणजे वारकरी संप्रदायाची भूमी आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पंच निशांत माळी पंचांचं काम पाहतात. हा चेंडू ओ जोरात मारायचा होता, भिंगरीसारखा गरा गरा फिरलाय, भोवरा झाला या चेंडूचा. जोरात मारायचा प्रयत्न केलेला जिशान शेखनं, पण जोरात टाकलेला चेंडू, जोरात मारण्याचा प्रयत्न ओमकार पाटीलनं केलेला. सिंगल आलेली आहे. हे षटक चांगलं पडतंय मला असं वाटतं संतोष. जिशान शेखच्या आत्तापर्यंतच्या 2 चेंडूवर फक्त 3 धावा आलेल्या आहेत, 1 वाईडची, 2 सिंगलच्या. वेताळ चांभारली विरुद्ध ओम साई एंटरप्राइजेस पेठ असा हा सामना आपण पाहतोय. 2122वा चेंडू आता पडतोय आणि तो टाकतोय जिशान शेख मोपाडा एंडकडून. हो जोरदार अपील आणि त्याच्यावर विकेट. 2122व्या चेंडूवर विकेट जातीये. फलंदाज बाद होतोय मयूर जांभळे.
मोटरसायकलला असतात तेवढे टायर आहेत. आणि त्यानंतर दोन बाईक आहेत ABC गटातून एक मॅन ऑफ द सिरीजची बाईक आणि DEF गटातून बाईक. जरा मॅच 2 मिनिटं थांबवायची आहेत. पाहुणे आलेले आहेत. सौभाग्यवती खरं तर- पद्माताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं फुटलेले आहेत. ठीक आहे. मला SDB ट्रॉफी आपण पाहतोय 4 दिवसांमध्ये मी रोहित असेल सिद्धू असेल दोघांनाही एकदा स्टेजवर बसलेलं बघितलेलं नाही नाही. बघितलं. फक्त कुठे व्यवस्था कोणाचं काय सगळीकडे त्यांचं लक्ष आहे. आणि जसे सुरेशदादा पाटील साहेब कार्य करतायत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून दोन्ही त्यांची मुलं रोहित आणि सिद्धू करता चांगलं काम करतायत. नाही, तुम्ही आकाशामध्ये कितीही झेप घ्या मात्र जमिनीला विसरू नका. हा सुरेश दादांचा त्यांना मेसेज आहे आणि ती दोन्ही मुलं त्याचं अनुकरण करताना आपण इथे पाहतोय. त्यांना बिझनेसमध्ये पण त्यांची चांगली साथ असते. सामाजिक क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये चांगली त्यांची साथ आतापर्यंत दोन्ही पुत्रांची राहिलेली आहे. संदेश मुंडेसाठी एक पारितोषिक आलेलं आहे. आमचे अप्पा खवळे यांच्याकडनं 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. 36 धावा झालेल्या आहेत. तुमचे मित्र टिळेकर इथे आहेत. मला वाटलं थर्ड अंपायर आहेत की काय. टोपी तशी सुरेश घातली टिळेकर. त्यांनी. सुरेश टिळेकर खरं तर आणि त्यांचा शर्ट बघा ना, चमचवत आहे. म्हणजे रात्री ऑर्केस्ट्रामध्ये किंवा कवालीला जसे आनंद शिंदे मिलिंद शिंदे घालतात ना शर्ट, झगमग्या तसं घातलेलं आहे त्यांनी. 10 शर्ट आहेत तसे कलर, अशा कलरचे वेगवेगळ्या कलरचे 10 शर्ट आहेत. मला तर एकच दिसतो नेहमी. नाही काल वेगळा होता परवा. 10 शर्ट आहेत त्यांच्याकडे. 2000चे 12 आहेत ते सांगतात. 12. सुरेश टिळेकर एक असं व्यक्तिमत्व आहे ना की जोक्स त्यांच्याकडे भरपूर असतात. कव्वाली पण चांगली गातात. त्यांचंही स्वागत करूया. जाऊया मैदानाच्या मधोमध. जिशान शेख, विकेट मिळालेली आहे जिशान शेखला. बोल्ड LBW त्यानं घेतलेली आहे आणि जिशान शेख पुन्हा एकदा तयार. हो, काय प्रहार केलाय. कडक स्ट्रोक मारलाय मात्र सरळ हातामध्ये क्षेत्ररक्षकाच्या थ्रो केला जातो. एक सिंगल मिळाले आल्या संदेश मुंडेला. संदेश मुंडे म्हणजे कधी आक्रमण करेल सांगता येत नाहीये. त्याचं दिसायला तो साधा आहे. त्याच्या चेहऱ्यावर हावभाव काय एवढे रागीट नसतात. मात्र फलंदाजी करताना षटकार चौकार सहज ठोकतो. इंद्रायणीची आपण ट्रॉफी बघितली होती चांबर्लीच्या मैदानावर. भरपूर पाऊस पडला होता. 7 का 8 दिवस ती ट्रॉफी चालली होती. 3 दिवसाची. आणि तिथे हा पहिला गोलंदाजी त्याने केली होती. त्यावेळेस मी म्हणालो होतो की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि गोलंदाज म्हणून तो चांबर्ली संघामध्ये आला. पण कित्येक वेळा चांबर्ली संघाला फलंदाजीची गरज असताना त्याने फलंदाजी केलेली आहे. नक्कीच, ऑफकोर्स प्रत्येक वेळेला गोलंदाजी तर करतोच. पण 1 बॉल 6 धावा, 2 बॉल 4 धावा अशा स्थितीमध्ये संघाला विजय मिळवण्यासाठी नेहमी झटत असतो तो संदेश मुंडे. हा चेंडू ओमकारनं मारलाय, हवेत मारलाय. षटकार होणार की झेल. आणि हा झेल सुटलाय की मॅच सुटली कोणास ठाऊक. एकाच्या ऐवजी आता 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. पेठ संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून चूक होते. घोडचूक मी तर म्हणेन की ओमकार सारख्या या फलंदाजाची झेल सुटणं म्हणजे वाघाला असं जखमी सोडून देण्यासारखं आहे. 73वी हा झेल हा ड्रॉप झालेला आहे. 3 षटकं, तिसरं षटक मला असं वाटतं सुरू आहे. आणि जिशान शेख आता मात्र थोडासा नाराज झाला असेल कारण हा झेल व्हायला पाहिजे होता. तेवढा अवघड झेल नव्हता परंतु जीवनदान मिळालेलं आहे. आणि क्रिकेटमध्ये अशा कित्येक वेळा घटना आपण बघितलेल्या आहेत. सोपे झेल सुटतात आणि अवघड झेल टिपले जातात. हो, जखमी वाघ हल्ला केलाय त्यानं.
आणि हाही जबरदस्त क्षेत्ररक्षण, मस्त फिल्डिंग इथे बघायला मिळते. आता काय स्ट्रोक मारला बघा, जबरदस्त ओमकारनं फटका मारलाय आणि हा चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आणि षटकार, पंचांनी षटकार म्हणून घोषित केलेला आहे. आणि या षटकारानं 45 धावा झालेल्या आहेत. म्हणजे एक झेल सुटल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार येणं हे पेठ संघासाठी चांगलं नाही, मात्र वेताळ चांभारली संघासाठी चांगलं ठरलेलं आहे. 45 धावा झाल्यात, 3 षटकं संपलेत, अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. मात्र या 2 षटकांचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतो आमचे महागुरु हरिभक्त परायण संतोष चौधरी यांना. आपण पाहतोय तमाम प्रेक्षकांचं स्वागत करतोय, पाहुण्यांचं स्वागत करतोय, घेऊन जातोय मैदानाच्या मधोमध. टॉस जिंकला तो ओम साई एंटरप्राइजेस RCC पेठ संघानं आणि त्याने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. 3 षटकांमध्ये 45 धावा चांभारली संघाने केले. फुटवर्कचा वापर केला, पुढे आले, ऑफ ड्राईव्ह केलं चेंडूला. संदेश मुंडेनं सिंगल मिळालेले. संदेश मुंडे 2 वर, ओमकार पाटील खेळतोय 22 धावांवर खेळतोय. ओमकार पाटील त्याने 2 षटकार मारलेत, 1 चौकार मारलाय. संदेश मुंडे 2 धावांवर खेळतोय आणि संघाची धावसंख्या होते 1 बाद 46 धावा धावपलकावर लागतात. गोलंदाज 4थं षटक टाकतोय पुन्हा एकदा बंटी जोशी, ज्याने 16 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. तो बंटी जोशी, बायकर मॅन, 4 व्हीलर मॅन. हो, चांगला चेंडू बंटी जोशीचा. इथे मात्र कमबॅक करतोय बंटी जोशी. त्यानं ओळखले की धावा आधीच जास्त झाल्यात. 15 धावांच्या सरासरीने 45 धावा केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मयूर जांभळेचा वाटा पण राहिला आहे, तो 18 धावांचा. 1 षटकार 2 चौकार त्यानं मारले. चांगली सुरुवात केली होती, चांगली पार्टनरशिप झाली होती, मात्र मयूर बाद झाला. त्यानंतर आता संदेश मुंडे नॉन स्ट्राईक खेळला. बंटी जोशी तयार. अकुटा बॅच चेंडू होता, फिरून मारलाय मिड विकेटला. चांगली फिल्डिंग होते. शांत क्रिकेट, दर्जा क्रिकेटचा आपण पाहतोय. SDB ट्रॉफीमध्ये सुंदर मैदान आपण पाहतोय. समालोचक पण त्याच ताकदीचे 4 दिवस काल बाबू शाह होते. ठुस 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 कित्येक गोळ्या झाडल्या त्याने AK-47. मजा आणली होती प्रेक्षकांना. तुमच्या किती लागल्या? आम्ही तिकडे होतो स्टेजवर. धावसंख्या इथे आपण पाहतोय झालेली. तुमचा जॅकेट फाटलेला दिसला मला. 47 धावा धावपलकावर लागतात. चांभारली संघ एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसतोय. बंटी जोशीचा हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह केलो चेंडूला. विकेट, रनआउट झालेले तिथे संदेश मुंडे. दुसरी विकेट गमावतोय 46 धावांवर. तो 47 धावांवर चांभारली संघाची दुसरी विकेट. सत्तेचाळीस संदेश मुंडे दुर्दैवारीचा बाद झालाय. धावचीत झालाय. 2च धावा केल्या आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बंटी जोशी तयार आहे आणि समोर आहे तो ओमकार पाटील, एक डावखुरा फलंदाज, चांभारली संघाचा आधारस्तंभ. ओमकार पाटील शपल झाले. शपल होऊन खेळायचं होतं. एज लागले. मालतोड्यात चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. पंचांचा 4 धावाचा इशारा येतोय, म्हणजे बॅटला लागून चेंडू चाललाय. चौकार मिळतोय तो ओमकार पाटीलला आणि धावसंख्या होते चांभारली संघाची 4थ्या षटकामध्ये 2 बाद 51. जबरदस्त क्रिकेट. प्रेक्षक बघा दबा धरून बसलेत. मोठी मॅच आहे.
फर्स्ट राऊंडची शेवटची मॅच आहे. पहिल्या दिवशी जिंकला होता सिद्धू 11 कैरे, सुपर 6मध्ये पोहोचलाय. बारवाई संघ सुपर 6मध्ये गेलाय. अष्टविनायक मोपाडा संघ गेलाय. साई संघ गेलेला आहे तो चौथा. आज मला थोडं एक अकुलवाडी आणि एक मॅच होईल तळवली, त्यांच्यामध्ये 6वा असेल आणि या आजच्या जो ए लॉट आहे त्याच्यामधला एक असेल. बंटी जोशी तयार. हो, एज लागली होती. अपील हलकीशी करण्यात आली पण सिंगल इथे मिळते ती ओमकारला. ओमकारनं मात्र बाईचा इशारा येतो, षटक संपल्याचा इशारा येतोय. बॅटला लागलाय चेंडू या ठिकाणी सांगतात पंच. 4 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये आल्या धावा 7च धावा आल्या. बंटी जोशी याच्या गोलंदाजीचं पृथक्करण आपण बघितलं. 2 षटकं 23 धावा 2 षटकांमध्ये त्यानं दिल्या. विकेट एकही विकेट त्याला मिळाली नाही. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती धावफलकावर 52 धावा. 53 13 धावांच्या सरासरीने धावतोय चांभारली संघ. पण कदाचित आरसीसी पेठचा संघ पण मजबूत आहे. या शेवटच्या षटकामध्ये जास्त धावा येतील ना. क्रिकेटमध्ये आपण बघितलं टीकेमुळे एखादा संघ पाठलाग करताना जेव्हा हरतो ना, तो शेवटच्या चेंडूवर जो एखादा फटका येतो ना षटकार चौकार, त्याच अंतराने हरतो. नाही, हा जो पेठ संघ आहे त्यांना रातो के कातिल म्हणतात. नाईट टुर्नामेंट किंग या टीमला म्हटलं जातं. रात्रीमध्ये मॅक्झिमम बक्षिसं या टीमनं पटकावलेली आहे. त्यामुळे या टीमसमोर एक मोठं टार्गेट उभं करायचं आहे. वेताळ चांभारलीच्या फलंदाजाने ठरवलेलं दिसतंय. त्यामुळे 16 17 12 13च्याच ॲव्हरेजने ते पुढे चाललेले आहेत. 13 धावांची सरासरी आहे यावेळेस. ओमकार पाटील जो सुरुवातीला सलामीला आलेला फलंदाज आहे, वैयक्तिक आत्तापर्यंत मला वाटतं त्याने 2 चौकार मारलेत, षटकार मारलेत ते आत्तापर्यंत 3 चौकार मारले मालतोटे. ओमकार पाटील खेळतोय आपल्या वैयक्तिक 26 धावांवर असेल ओमकार पाटील. अजूनही तो खेळपट्टीवर आहे आणि अरबाज आलाय आता. अरबाज शेख जो पहिलं षटक टाकतो नेहमी, तो कमतरता जाणवते त्याची अरबाजची. आणि आता गोलंदाज आहे भूमिक जोशी आलाय शेवटचं षटक घेऊन. डावखुरा फलंदाज आहे असं वाटतंय. आतापर्यंतचे गोलंदाज सगळे टॉल हायटेड होते. आता कमी उंचीचा गोलंदाज आलेला आहे. बघूया हा गोलंदाज कशी गोलंदाजी करतो. भूमिक जोशी नॉन स्ट्राईक हँडला प्रणित मुंडे, आमचे ज्ञानेश्वर मुंडे यांचे चिरंजीव, बऱ्याच वेळा चांगली फलंदाजी करतायत. 12 चेंडूमध्ये ओमकार पाटील खेळतोय 28 धावांवर. भूमिकचा हा चेंडू हवेमध्ये यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आहे, चूक करणार नाही आणि इथे मात्र परतावं लागेल. 3री विकेट, परंतु इथे मला वाटतं बिमरसाठी 3ऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. बॅट्समन रिव्ह्यू ना, बॅट्समन बॅट्समन रिव्ह्यू DRS. चेक केलं जात आहे. 3रे पंच आमचे नरेश म्हात्रे. फेअर डिलिव्हरी आहे. ओमकार पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. 3री विकेट या ठिकाणी 52 धावांवर. चांभारली संघाची 5व्या षटकामध्ये आपण पाहतोय 3 बाद 52 अशी धावसंख्या झाली आहे. बघा मध्ये लक्ष्मण रेषा आखलेली आहे. एका संघाला पॅनल्टी मिळाली होती या लाईनमुळं. क्रॉसिंग होणं गरजेचं आहे. कधी कधी क्रिकेट पण नशा आहे ना, काही खेळाडू विसरतात. आपण म्हणतो चिडू नका, चांगलं खेळा, पण आपण मैदानात गेलो का आपण पण चिडतो. बरं झालं तुम्ही कबूल केलं. हरिभक्त परायण अनंत महाराज कारले यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी, अशी कळवल्याची जाती करी लाभा विनप्रीती, साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. अनंत महाराज कारले. खरं तर पिक्चर पण त्याने 2-3 काढलेले होते. नंतर गुळसुंद्याला आम्ही शूटिंग बघायला जायचो त्यावेळेला. अनंत महाराज कारले यांना विनंती, आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे या SDB ट्रॉफीमध्ये. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय अमित मुंडे. खरं तर जे वेताळ चांभारली संघ ज्यांनी जिवंत ठेवला ते स्वर्गवासी आमचे नाना मुंडे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कर्णधार आहेत अमित मुंडेंना सगळे सर म्हणतात. अमित मुंडे यांनी पण फिरून मारलाय. चेंडू हवेमध्ये आहे, परंतु इथे सिंगल मिळेल का. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. 1+1 2 धावा मिळत आहेत. 54 धावा धावपलकावर लागत आहेत. त्या चांभारली संघाच्या 3 विकेट गमावल्यानंतर बाद झालेले फलंदाज मयूर जांभळे, ओमकार पाटील आणि संदेश मुंडे. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. चांगली धावसंख्या उभारतात. फिल्डिंग टीम रिव्ह्यू याच्यासाठी बीमरसाठी पंचांनी तर नो दिलेला आहे. फिल्डिंग टीमने आता रिव्ह्यू घेतलेला आहे. बघूया.
प्रेक्षक बघा, प्रेक्षक खूप आहेत संतोष. मला असं वाटतं भरपूर या प्रेक्षक साईडला म्हणजे मार्केटच्या साईडला चांभारलीचे बरेचसे प्रेक्षक इथे आलेले आहेत. चांभारलीचे असतील, इतर क्रिकेटला साथ देणारे. नो बॉल बॉलचा इशारा आहे पंचांचा इशारा कायम राहील. 1+1 2 धावा येत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. चांभारली संघाची धावसंख्या 3/54. गोलंदाज भूमिक जोशी गोलंदाजी करतोय आणि प्रणित मुंडे आलाय स्ट्राईक एंडला. भूमिक जोशी 5व्या षटकातील किती बॉल झाले, काही नाही, एक व्हाईट बॉल, एक नो बॉल टाकलाय. विकेट घेतली होती पहिल्या चेंडूवर. भूमिक जोशीचा हा चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. प्रणित मुंडेचा फुटवर्कचा वापर नाही. क्रिकेटमध्ये फुटवर्कचा वापर करावा लागतो, नाही तर मग तुमच्या मनगटामध्ये ताकद पाहिजे. रिचच्या मैदानावर जबरदस्त फलंदाजी केली होती या प्रणित मुंडेनं. शेवटच्या षटका हा स्लॉग ओव्हर आहे, हाण्यामारीचं षटक आहे. जास्तीत जास्त धावा येतील त्या गोलंदाजांसाठी उपयोगी पडतील चांभारली संघाच्या. भूमिक जोशी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय 5व्या षटकामध्ये आणि शेवटच्या षटकामध्ये. भूमिक जोशीचा हा चेंडू ऑनड्राईव्ह केलं, चेंडूला सिंगल घेतली. प्रणित मुंडेनं ओळखलं की अमित मुंडे डावखुरा फलंदाज आहे, त्याच्यामध्ये एक क्षमता आहे षटकार मारण्याची. याच मैदानावर सकाळी एक मॅच होती सेमीफायनलची, मला वाटते 2 चेंडूमध्ये 2 षटकाराची गरज होती 12ची आणि ते मारले होते त्यांनी. मी म्हणालो होतो की चौकार मारू शकतात पण षटकाराची गॅरंटी नाही, आणि 2 षटकार मारले होते अमित मुंडेंनी. आणि त्याच षटकाराची आठवण करावी लागेल. या धावांचा वेग वाढवायचा असेल. पेठ संघ एक मातब्बर संघ आहे, मोठा संघ आहे. धावसंख्या 55, 3/55. शेवटचं षटक आपण पाहतोय भूमिक जोशीचं. 3 चेंडू शिल्लक आहेत. अमित मुंडेनं मारलाय, मला वाटलं मिड विकेटला गेला की काय, चेंडू इकडे चाललाय आणि दुसऱ्या धावसाठी धावत आहेत अमित मुंडे आणि प्रणित मुंडे, दोन्ही मुंडे बंधू. आणि पंचांचा पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. 1+2 म्हणजे 3 धावा इथे मिळत आहेत चांभारली संघाला. 3 धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती 3/58. गोलंदाज मालतोडे आता बदली होईल, कारण 2 त्याने बिमार टाकलेत. 2 बिमार टाकलेत तर भूमिक जोशीनं. अजूनही मालतोडे या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. 58 धावा. आता बदली गोलंदाज वापर करावा लागेल पेठ संघाला. 6 धावा आतापर्यंत 3 चेंडूमध्ये दिल्या होत्या. नो बॉल 2 बिमार टाकून पण 6 धावा म्हणजे जास्त नाही. गोलंदाजी चांगली होती पण हे जे 2 बिमार पडले ते त्याच्यासाठी धोक्याचे ठरले. 58 धावा धावफलकावर लागल्या. तसं पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये मानकोली संघ बरेच जण म्हणाले होते की मानकोली या स्पर्धेचा दावेदार असू शकतो, एवढा मोठा संघ आहे, चांगला खेळ आहे त्यांचा. पण इथे मानकोली संघाला धक्का दिला ओसाटणे संघानं. फक्त 30 धावांवर त्यांना रोखलं आणि 31 धावांचा पाठलाग करताना जर का प्रेक्षक म्हणतो ते 10-15 धावा जास्त असत्या. संतोष, आताचं क्रिकेट असं झालंय, कोण मोठा नाही आणि कोण छोटा नाही, कोण कधी जिंकेल हे सांगू शकत नाही. हो, सोहिल शेख आलाय बदली गोलंदाज. क्रिकेटमध्ये हेच घडतं आणि षटकार मारलाय अमित मुंडे यांनी. मी म्हणालो की अमित मुंडे कधीही हल्ला चढवू शकतात आणि इथे मात्र षटकार आलाय. षटकारानं धावसंख्या झालेली ती 64. भरारी घेतले. इथे मात्र 64 धावा होत आहेत. चांगली धावसंख्या उभारतोय चांभारली संघ. 2 चेंडू शेवटचे टाकावे लागतील ते सोहेल शेखला चांगले टाकावे लागतील. कर्णधार आहे, कॅप्टन आहे, सरदार आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. 64 धावा अमित मुंडे खेळतात. 9वर 1 षटकार मारलाय तर त्याच्या जोडीला प्रणित मुंडे एका धावेवर खेळतात. 3/64. अमित मुंडे पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे मात्र चुकी करणार नाही. शॉर्ट मिड विकेटला झेल टिपला जातोय. 4था विकेट गमावतोय चांभारली संघ धावसंख्या 64 असताना. विनंती आहे की आपण स्टेजवर या. पुढची मॅच असेल, नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडची असेल. ही पहिल्या फेरीची शेवटची मॅच आपण पाहतोय. शेवटचा चेंडू टाकतोय तो सोहेल शेख. अतुल जांभळे उंचावून मारलाय. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत. 5वा फलंदाज बाद होत आहे. 2 चेंडूवर काही झालं नाही. शेवटच्या 2 चेंडूवर 64 धावा झाल्या चांभारली संघाच्या जिंकण्यासाठी जो ओम साई एंटरप्राइजेस
पेठ संघ आहे त्याला 65 धावांची गरज आहे, म्हणजे 13 धावांची सरासरी राखावी लागणार आहे. 13 65 64 धावांमध्ये चांगला वाटा राहिला तो आपण बघितलं. 28 धावा केल्या त्या ओमकार पाटीलनं, 2 चौकार 2 षटकार मारले. तर मयूर जांभळेनं 18 धावा केल्या, 1 षटकार 2 चौकार मारले. अमित मुंडेने 1 षटकार मारला. अशा पद्धतीनं 5 बाद 68 अशी धावसंख्या चांभारली संघाची. पहिल्या फेरीची शेवटची मॅच. पहिल्या दिवशी मी म्हणालो की सिद्धी इलेव्हन कैरे, दुसऱ्या दिवशी बारवई आणि हरिभक्त परायण अनंत महाराज कारले यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. कित्येक ठिकाणी कीर्तन भजन खरं तर प्रबोधन करत असतात ही मंडळी कीर्तन आणि प्रवचनाद्वारे. आणि गुरुवर्य आहेत अनंत महाराज कारले यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. महेंद्र मालकर तळवलीचे आमचे महेंद्र मालकर यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. महेंद्रजी मालकर 65 धावांचं लक्ष आहे मैदानामध्ये. बघा असं वाटतंय आपण ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये बसलोत की काय, एवढे शांत प्रेक्षक आहेत कारण मॅच पण महत्त्वाची आहे. हाय गटाची जेव्हा मॅच असते ना तेव्हा सगळेजण मॅच मध्ये घुसलेले असतात. चेतन पाटील बघा बघत असतं त्या आपल्या आवडत्या खेळाडूचा खेळ बघत असतो. चेतन पाटील आमचे चेतन महादेव पाटील खानावळे खरं तर अजय पाटील यांच्याशी चर्चा करतायत. एक चांगला खेळाडू आहे अजय पाटील बेलवली संघाचा. नाही बेलवलीला आपल्याकडे ऑस्ट्रेलियाच म्हणतात ना अजूनही. बेलवली एकदम टीमचे कडक टीम. बेलवली आणि फणस डोंगरी बेलवली संघाचे कॅप्टन आलेले आहेत ओमकार हलपाल. चला फणस डोंगरी संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या आले दोन्ही कॅप्टन स्वागत करण्यात येते इथे हरिभक्त परायण अनंत महाराज कारले यांचं. महेंद्र मालकर तळवली यांनाही विनंती आपलाही सन्मान इथे करण्यात येईल. महेंद्रजी मालकर पेठवाल्यांना चांभारलीचे जे पाटीला खेळाडूंसाठी कक्ष आहे तो. खेळाडू कक्षामध्ये बसू नका विनंती आहे. मामा या स्टेजवर या तुम्ही. या स्टेजवर हा जर तुम्हाला बसायचं असेल तिकडे स्टेजवर या. या स्टेजवर लाल शर्ट वाले मामा इकडे या. स्टेजवर जागा आहे. जबरदस्त आपण पाहतो टुर्नामेंट. ठीक आहे. मला SDP ट्रॉफीला सुरुवात झाली 13 तारखेला. खरं तर माझी ही 6वी रात्र आहे. 11-12ला सचिन दुर्गे यांची टुर्नामेंट होती डे नाईटची. त्याच्यानंतर 13, 14, 15, 16 आजची 6वी नाईट आहे आणि तरीसुद्धा आपण टाईट आहेत. हरिश्चंद्र मालकर इथेच मला वाटतं 27, 28, 1 तारखेला वासंबे प्रीमियर लीग होणार आहे. त्यानंतर 7, 8, 9 मार्च सचिन तांडेल यांची सोनाई प्रतिष्ठान ही टुर्नामेंट होणार आहे. पण SDP ट्रॉफी आपण पाहतोय ना एवढे जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. तुमचं शेड्यूल संतोष एवढं टाईट आहे की तुम्हाला भेटणं पण आता मुश्किल होईल. मध्येच लग्न येतात, मध्येच साखरपुडा पण असतो कुठेतरी. हा आणि जाऊया मैदानाच्या मधोमध 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रशांतजी बडेकर यांचाही सन्मान करण्यात येईल. टॉस पण उडवण्यात येईल. 65 धावांचा पाठलाग करतो आणि पहिला चेंडू घेऊन येत आहेत ओमकार पाटील. सोहेल शेख रातो के कातिल या टीमला सगळेजण म्हणतात. बंटी जोशी आणि सोहेल शेख या 2 खेळाडूंनी या पेठ टीमला खूप उंचावर नेलेलं आहे. ओम साई एंटरप्राइजेस पेठ विरुद्ध बेताळ चांभारलीचा आपण सामना पाहतोय. 64 धावा केल्यात चांभारलीनं. 65चा पाठलाग सुरू आहे. स्ट्राईकला आहे तो सोहेल शेख आणि गोलंदाज ओमकार पाटील चांभारलीचा. ओहो पहिल्या चेंडूवर प्रहार ठोसा जशास तसं ठोस उत्तर दिलेलं आहे सोहेल शेखनं उतुंग असा षटकारानं. कारले यांचा पहिल्याच चेंडूवर षटकार मारला टिकेमाळी. टॉससाठी आपण महेंद्र मालकर यांना विनंती करतोय टॉस करण्यासाठी. आमच्या तळवलीचे पाहुणे एका बाजूला बेलवली तर एका बाजूला फणस डोंगरी अशी नेक्स्ट मॅच आहे सेकंड राऊंडची. आणि टॉस या ठिकाणी करण्यात येतोय. महेंद्र मालकर साहेब यांच्या हस्ते टॉस या ठिकाणी करण्यात येतोय. जबरदस्त सुरुवात झाली टिकेमाळी. आपण बघितलं RCC पेठ. आपण म्हणाले की गौतमी पाटील नंतर कोण कातील असेल राहतो के तर RCC जो ओम साई एंटरप्राइजेस पेठ संघ पहिल्याच चेंडूवर षटकार मारलाय सोहेल शेखनं. भारी उपमा दिली तुम्ही. बेलवली संघानं टॉस जिंकलाय. 4 ओव्हरची मॅच आहे आपल्याकडे. पहिला राऊंड 5 ओव्हर, दुसरा राऊंड 4 ओव्हर आणि तिसरा राऊंड 3 ओव्हर. मस्त SDP ट्रॉफीचं आयोजन. मस्त आयोजन झालेलं आहे. सणसणीत तसं आयोजन झालेलं आहे. चांगलं नियोजन आपल्याला बघायला मिळालं. सगळ्यात बेस्ट काय माहिती आहे संतोष? विकेट.
विकेट चांगली आहे. एकदम मस्त. नरेश वाघ अजूनही आणि सहज षटकार चौकार फलंदाज मारतायत, याचा अर्थ विकेट अजून तशीच्या तशीच 4 दिवस राहिलेली आहे. प्रेक्षक बघा, प्रेक्षकाची गर्दी तुडुंब आहे. अजूनही आजची मालतोटे ही 7वी मॅच असेल, आजच्या दिवसाची 7वी मॅच असेल. 8व्या मॅचला आता सुरुवात होईल. त्या तमाम प्रेक्षकांचं करूया स्वागत आणि ज्यांनी खेळपट्टी बनवली नरेश वाघ आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने त्यांनाही धन्यवाद. विकेट हॅट्रिकसाठी नितेश बालिवडे यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक. ओमकार, हा चेंडू यॉर्कर चेंडू पुन्हा मारलाय तिकडेच आणि विकेट पडली जाते. मोठा हादरा बसतोय तो पेठ संघाला. ओमसाई एंटरप्राइजेस पेठचा सोहेल शेख बाद. सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. अमोलजी मालकर यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर आहे, आपला सन्मान येथे करण्यात येईल. SDP ट्रॉफीमध्ये मस्त सुरुवात झाली ती सोहेल शेखनं करता ठोसा जशाच तसं उत्तर दिलं होतं. षटकारानं खातं उघडलं होतं, पण लगेच नंतरच्या चेंडूवर तो बाद झाला. या विकेटसाठी 500 रुपये प्रत्येक विकेटसाठी चांबर्ली संघासाठी नितेश बालिवडे यांच्याकडे 500 रुपयांचं पारितोषिक आणि हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. संतोष, तसं पाहिलं तर 13 धावांच्या सरासरीनं जिंकण्यासाठी धावा पाहिजेत त्या ओम साई एंटरप्राइजेस पेठ संघाला. पहिल्या चेंडूवर षटकार आलेला, दुसऱ्या चेंडूवर लगेच षटकार मारण्याची घाई मला असं वाटतंय सोहेल शेखला महागात पडलेली दिसते. सोहेल शेख बाद झाला, मैदानाच्या बाहेर जातोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी अफ्ताब शेख मैदानाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. दोन्ही आता रायटी, अगोदर लेफ्टी रायटी असं कॉम्बिनेशन आपण बघितलेलं. आता गार्ड मागतोय तो अफ्ताब शेखनं गार्ड मागितलेला आहे आणि आता टेहळणी करतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तो तपासतोय आणि खेळण्यासाठी तयार आहे तो ओमकार पाटीलचा चेंडू. लेफ्ट आर्म ओव्हर, हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन आणि लेंथ ठेवली. वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. एका धावेची अजून भर पडते, एका सिंगलनं धावसंख्या वधारते, धावसंख्या होते ती 7. ओम साई एंटरप्राइजेस पेठ विरुद्ध वेताळ चांभारलीचा हा पहिल्या फेरीचा सामना आहे. ए गट आहे, ए लॉट्स आहे. आपण इथे पाहतोय SDP ट्रॉफी 2026. हो हो, मस्त चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाजी, स्पीड खूप आहे, वेगवान गोलंदाजी करतोय तो ओमकार पाटील आणि वेगवान गोलंदाजीचा सामना मात्र करण्यामध्ये असमर्थ ठरलेला आहे तो अफ्ताब शेख. कारण त्यानं बघितलंय सोहेल शेख बाद झाल्यानंतर आपण डिफेन्सिव्ह पद्धतीनं खेळलं पाहिजे, विकेट पण ठेवायची आहे, धावा पण आणायच्या आहेत, असं दुहेरी प्रेशर आहे त्याच्यावर. हो, हाही चेंडू, मस्त चेंडू, सुंदर गोलंदाजी, टाळ्यांचा कडकडाट होतोय तो चांभारलीच्या पाठीराख्यांकडून. हा मार्केटच्या बाजूचा सगळा कोपरा आहे, तो सगळे चांभारलीचे प्रेक्षक इथे आपल्याला बघायला मिळते आहेत. आमचे धनाजी जांभळे या मॅचचा मनमुराद असा आनंद घरून घेत आहेत. TV ऑन झालेले आहेत, 1000च्या वर प्रेक्षक रहित 12:30 वाजता सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. व्यासपीठावर तमाम सर्व मान्यवर मंडळी बसलेली आहे, प्रेक्षकगण या मॅचचा आनंद घेत आहेत आणि SDP ट्रॉफी 2026 मात्र यशाच्या शिखरावर आहे. हो, स्वीप केलाय, मस्त फटका, गॅप मधून चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे जात होता, मात्र हिट विकेट आणि फलंदाज बाद होतोय अफ्ताब शेख. अडचणीमध्ये सापडलेला आहे, मात्र सुस्थितीमध्ये आहे वेताळ चांभारली. ओहो, क्या बात आहे, मस्त वेट वॉच अँड देन प्ले हे समीकरण आत्मसात केलं आणि चौकार ठोकतोय तो तन्वीर शेख.
बघितला तर निखिल पाटील आमचे उपसरपंच आहेत खानावळे ग्रामपंचायती आणि त्यांनी तो पॅक केलेला संघ. निखिल पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. काल भोकरपाडा संघ पण त्यांनी पॅक केला होता. निखिल 11 भोकरपाडा एक मॅच जिंकला होता. दुसऱ्या मॅचमध्ये मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. इथे आपण पाहतोय हिट विकेट झालेले आहेत. फलंदाज तन्वीर मला असं वाटतं सिद्धिका 11 RMP उसाटणे नरेंद्र ची टीम दिसते, कारण सिद्धिका नरेंद्रच्या मुलीचं नाव आहे, बरोबर ना? दत्ता खाने, नरेंद्र पाटील या दोघांची टीम आज या मैदानात उतरलेली आहे. ओमकार उसाटणे. पाटील टिकेमाळी 13 धावांची सरासरी राखायची होती. इथे पेठ संघाने इथे विकेट गमावल्या. त्या दोन विकेट त्यांनी गमावल्या. एक हेड विकेट झाला. आफताब सोहेलने एक षटकार मारला सोहेल शेखनं आणि नंतरच्या चेंडूवर तो बाद झाला. आणि आता मात्र ओमकार एक षटकाच्या सामने 11वर 2 विकेट अशी परिस्थिती आहे. 2 धावा कमी आलेत सरासरीपेक्षा. आता जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि करायचे आहेत त्या 54 धावा. 24 चेंडूमध्ये 54 धावा. तसं काही बिघडलेलं नाहीये ते पेठ संघाचं, कारण अजूनही बंटी जोशी आहे, तन्वीर शेख आहे, मोठी बॅटिंग ऑर्डर आहे. येणारा 7वा 8वा खेळाडू पण षटकार चौकार मारू शकतो. ही क्षमता या पेठ संघामध्ये आपण कित्येक वेळा कित्येक मैदानावर बघितलेली आहे. परंतु आज त्यांची गाठ पडलेली आहे ती वेताळ चांभारलीच्या गोलंदाजांच्या समोर. कारण वेताळ चांभारलीचा ओमकार पाटील नंतर संदेश मुंडे आलाय. ज्या संदेश मुंडेनं अनेक व्यावसायिक मॅचेस खेळले आहेत, अनेक व्यावसायिक मॅचेसमध्ये त्यानं विजय मिळवून दिलाय. तो संदेश मुंडे बघा काय गोलंदाजी करतोय. मस्त टप्पा त्यानं ठेवलेला आहे. स्लाइड टर्न आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलेलं आहे आणि चेंडू विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. संदेश मुंडे होनहार गोलंदाज आहे. लेफ्टीला एक नॅचरल स्विंग असतो आपण बघितलेला आहे आणि तो नॅचरल स्विंग त्याच्याबरोबर स्पिन, त्याच्याबरोबर टप्प्यावर नियंत्रण, वेगावर नियंत्रण हे सगळं जाणतोय तो संदेश मुंडे. हो लगातार 2 चेंडू. दुसरा चेंडू बघूया. पंच तपासतायत. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे नो बॉल ओव्हर स्टेपसाठी ना पंच, येस ओव्हर स्टेपसाठी तिसऱ्या पंचांकडे आता धाव घेतलेली आहे. हायकोर्ट नंतर सुप्रीम ना, सुप्रीम कोर्टात आता बघूया काय निकाल लागतोय. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. हो पायाचाच फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांनी सांगितलंय फेअर डिलिव्हरी. चला पंचांशी हुज्जत घालू नका, मॅच लगेच चालू करायची आहे. चला पंच मॅच चालू करा. संदेश मुंडे तयार. हो यॉर्कर चेंडू खणून काढलाय. ओ डायरेक्ट हिट. आणि हे काय झालं, होत्याचं नव्हतं होतंय. तन्वीर शेख मात्र धावचेत होऊन मैदानाच्या बाहेर. अकरा धावा फक्त झालेल्या धावफलकावर त्या ओम साई एंटरप्राइजेस पेठच्या. या षटकामध्ये जास्त धावा येणं गरजेचं होतं. मात्र संदेश मुंडेनं लगातार 3 चेंडू मेडन टाकलेले. संतोष 0-0-0 आणि तिसऱ्या चेंडूवर मिळाले ती विकेट. म्हणजे खूपच घातक अशी गोलंदाजी संदेश मुंडे या मैदानावर करतोय. आणि आता 5व्या क्रमांकावर जातोय सिद्धेश कोळी. हा चेंडू बंटीनं मारलाय आणि जातोय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आपण बघितलेलं आहे फटकेबाजी नेहमी करत आलेला हा बंटी जोशी. आता मात्र त्याला शांत ठेवलेलं. आता त्यानं चौकार मारून आपलं खरं रूप दाखवलंय. संदेशचा हा चेंडू बॅटची कडा घेऊन गेला होता. झेल नाही टिपता आला. मात्र चेंडू अडवण्यामध्ये यश आलेलं आहे.
सिंगल रन या चेंडूवर मिळते ती बंटी जोशीला. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. दुसऱ्या षटकातील मला असं वाटतं आता शेवटचा एकच चेंडू शिल्लक असावा आणि धावसंख्या आहे पेठ संघाची 16. 3/16 19 चेंडूमध्ये 49 धावांची गरज आहे. 49 रन्स रिक्वायर्ड इन 19 डिलिव्हरीज. शेवटचा एक चेंडू लेफ्टी बॅट्समन आलेला आहे. या चेंडूवर जर एखादा षटकार चौकार आला तर थोडंसं मॅचमध्ये येऊ शकते ती ओम साई एंटरप्राइजेस पेठ. मात्र वेताळ चांभारलीच्या या गोलंदाजानं जर चांगला चेंडू टाकला, विकेट घेतली किंवा एखादीच सिंगल रन दिली तर मात्र मॅच पुन्हा आहे त्या स्थितीमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. हा चेंडू संदेशचा, सिद्धेशला मेडन चेंडू टाकला जातोय. हे षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांमध्ये ओम साई एंटरप्राइजेस पेठ संघाची धावसंख्या 3/16. अजूनही येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 49 धावांची गरज आहे. मात्र या 3 षटकांचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतो ते महागुरु संतोष चौधरींना. धन्यवाद टिके माळी. 18 चेंडू आणि 49. आता लक्ष कठीण होत चाललेलं आहे ते ओम साई एंटरप्राइजेस पेठ संघासाठी आणि 3 फलंदाज त्यांचे तंबूमध्ये परतलेले आहेत. सोहेल शेख, दुसरा फलंदाज आफ्ताब शेख आणि तन्वीर असे 3 फलंदाज बाद होऊन तंबूमध्ये परतलेत. आता बंटी जोशी एका चौकारानं 5 वर खेळतोय. सिद्धेशला आपलं खातं अजून खोलायचं आहे. 18 चेंडूमध्ये 49 धावांची गरज आहे. तिसरा गोलंदाज आहे चांभारली संघाचा ओमकार पाटील, ज्याने 11 धावा दिल्या होत्या. जबरदस्त गोलंदाजी केली. करता संदेश मुंडेनं फक्त 5च धावा दिल्या. एक सांघिक बळी मिळवला. ओमकार पाटीलनं त्या अगोदर 11 धावा दिल्या. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिल्या फेरीची ही 4थी मॅच आहे. आपण पाहतोय जिथे वेताळ देव चांभारली टॉस जिंकला होता. तो पेठ संघानं पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. धावा बनवल्या आपण बघितल्या 64. त्या चांभारली संघानं चांगली सुरुवात, पार्टनरशिप चांगली झाली ती मयूर जांभळे आणि ओमकार पाटील या दोघांच्या दरम्यान. आता 18 चेंडूमध्ये 49 धावा करायच्या आहेत. तिकडे बंटी जोशी, बंटी जोशी, बंटी जोशी मोठा मासा गळाला लागलाय आणि विकेट क्रमांक 4. आनंद उत्सव साजरा केला जातोय. 18 मध्ये 49, आता 17 मध्ये 49. मी म्हणाला ना की ते थोडेसे चार्जिंग होतील आणि मग येतील. नाही पण त्यांना सांगतो इकडे या, नाही तर कान फुटतील. नाही इकडे या. तिथेच त्यांना कमी आवाज येतो त्यांना. जिंकण्यासाठी आता 17 चेंडूमध्ये 49 धावांची गरज आहे. हळूहळू मॅच थोडीशी कठीण होत चाललेली आहे ती ओम साई एंटरप्राइजेस पेठ संघासाठी आणि हावी झालाय तो चांभारली संघ. ओमकार पाटीलने आतापर्यंत 3 विकेट घेतल्यात. अविनाश वासकर, अविनाश वासकर दांडी गुल झाले असं वाटतंय. विकेट कट आउट झालाय. झेलबाद झालाय फलंदाज, नवीन आलेला फलंदाज अविनाश वासकर बाद होतोय. 4थी विकेट या ठिकाणी घेतोय तो आपण पाहतोय ओमकार पाटील. हो, हॅट्रिक घेतलेली आहे. 4थी हॅट्रिक या स्पर्धेतील आणि 5 विकेट घेतल्यात. इथे आपण पाहतोय ओमकार पाटीलनं हॅट्रिक साधलेली आहे. या LTB ट्रॉफीमध्ये फलंदाज बाद झाला नमित पगडे.
फलंदाजी करताना पण 28 धावा केलेत आणि गोलंदाजी करताना आतापर्यंत 5 विकेट घेतल्यात आणि हॅट्रिक घेतली आहे. हो वाईट वाईट बॉल इथे आपण पाहतोय धावसंख्या झाली. मयूर पाटील सांगतायत 17 धावा धावपलकावर लागल्या आहेत. फलंदाज आलाय नवीन साकिब आलाय. खरं तर 6 विकेट आत्तापर्यंत गेलेल्या आहेत. त्या पेठ संघाच्या रातोके कातील तिके माळी म्हणाले होते चांगला संघ आहे, नाईट क्रिकेटमध्ये चांगला खेळत असतो, पण यावेळेस थोडासा अडचणीमध्ये आहे. ओमकारसाठीच हे पारितोषिक लावलेलं आहे आणि ओमकारनंच हॅट्रिक घेतलेली आहे. डॉट बॉल आलाय. इथे धावा भरपूर करायच्या आहेत. आत्तापर्यंत 17 झाल्यात. जिंकण्यासाठी आता करायचे आहेत 48 धावा करायच्या आहेत. चेंडू शिल्लक असतील ते 15 14 बॉल 48. मॅच आता चांभारलीच्या बाजूने झुकले, पण आता खेचून आणावी लागेल ती पेठच्या. या चान्स आहे करता संधी आहे या फलंदाजांकडे. प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर त्यांना संधी आहे धावा करून दाखवण्याची. 2 धावा इथे घेतल्या त्या साकिबनं. संतो तो झेल टिपला संदेशनं, त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक कस्तुरी अमोल मालकर यांच्याकडून. आणि ओमकार पाटीलने विकेट घेतली, त्याच्यासाठी कस्तुरी अमोल मालकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. 2 धावा आल्या. धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली 19. 13 चेंडू आणि 46. 7वी विकेट आणि इथे 6वा विकेट घेतोय तो ओमकार पाटील. जबरदस्त गोलंदाजी ओमकार पाटीलची. सबसे कातिल ओमकार पाटील. इथे मात्र त्याने एका मॅच मध्ये 6 विकेट म्हणजे बेस्ट बॉलरच्या आता लाईन मध्ये तो लागलेला आहे. खरं तर निम्मा संघ गारद केलाय. 6च्या 6 विकेट ओमकार पाटीलच्या नावावर एक धावचीत. आपण आता तेच बघतोय स्क्रीनवर. आपण 6 विकेट कशा काय घेतल्या गेल्या, कोणकोणत्याही. 3री विकेट मस्त झेल टिपला गेला. संदेशनं तो झेल टिपला. त्यानंतर 4थी विकेट कशी गेली आपण बघूया. 4थी विकेट ही इनर एज विकेट किपरनं जबरदस्त असा अमितनं झेल टिपला. स्लाइड कट होती. आणि 5वी विकेट अफलातून हायट्रिकची विकेट आहे ही. आणि ह्याही झेल मला असं वाटतं संदेशनं घेतलाय. पडला अक्षरशः लोळला मैदानावर आणि त्यानं आनंदोत्सव किती मोठा साजरा केला बघा. मस्त झेल. आणि आत्ताची ही 6वी विकेट बघा बोल्ट. टीके माळी खरं तर सगळे म्हणाले की ही बॅटिंग विकेट आहे, पण इथे मात्र ओमकार पाटीलनं सिद्ध केलंय. 6 विकेट घेतलेल्या, धावा दिल्या त्या फक्त 14. 2 षटकांचं गोलंदाजीचं पृथक्करण आपण बघितलं तर 14 धावा दिल्या, 6 विकेट घेतल्या. आता 12 चेंडू आणि 46 कठीण झालंय ते पेठ संघासाठी. पंकज मुंडे आलेत. रिव्हर्सचा हा चौकार मारलाय पंकज मुंडेला तो फलंदाज सिद्धेशनं. खातं उघडलंय आपलं. 12 मध्ये 46, आता 11 मध्ये 42 धावा करायच्या. चांगला प्रयत्न सुरू आहे सिद्धेशचा. 7वा रिव्हर्स चौकार LTB ट्रॉफी मधला इथे मारला जातोय. 11 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. पंकज मुंडे आमचे प्रिया स्कूलमध्ये एक चांगले क्रिकेटर आहेत. मॉर्निंग क्रिकेट खेळत असतात HOCच्या मैदानावर सकाळी 7 वाजता. आणि कित्येक वेळा चांभारली संघामध्ये त्याने रजत मुंडे जेव्हा नसतो तेव्हा गोलंदाजी करण्यासाठी त्याला चान्स मिळतो आणि ते मात्र त्याच्या संधीचा तो चांगला फायदा उठवत असतो. एक रिव्हर्सचा चौकार बसला, त्यानंतर डॉट बॉल टाकतोय. 10 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 42 धावा करायच्या आहेत. 10 चेंडू 42. सिद्धेश उंचावरून मारलाय चेंडू. आज दिवस मालतोय ओमकारचा आहे असं वाटलं, पण पाय घसरला आणि इथे मात्र 2 धावा मिळाल्या त्या सिद्धेशला. 2 धावांनी आपण पाहतोय 65 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झाली ती 25. अजून करायचे त्या 40. चेंडू शिल्लक आहेत ते 9. असं वाटलं पेठ संघ एक मोठं नाव आहे, पण क्रिकेट आहे. मगाशी आपण बघितलं ना मानकोली, फक्त 30च धावा झाल्या 5 षटकांमध्ये. सगळ्यांना वाटलेलं मानकोली ही ट्रॉफी मारेल. ओसाटण्याने मात्र धक्का दिला.
9 चेंडू 40, 8वी विकेट पंकज मुंडेला मिळाली 1 विकेट. 8 बाद 25. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होऊन तंबूमध्ये परत आहेत. मोठ्या संख्येचा पाठलाग करताना करताना पिछेहाट झालेली आहे ती पेठ संघाची. चांभारली संघाचे पाठीराखे मात्र खुशीमध्ये आहेत. 8 चेंडू आणि आता 40 धावांची गरज आहे. 8 विकेट गेलेले आहेत. ही मॅच आता दूर चाललेली आहे ते पेठ संघापासून. बेलोली संघाचा काय निर्णय अजय पाटील? फिल्डिंग. अजय पाटील एक स्टार खेळाडू आहेत. बेलोली संघाचे सांगतात की आम्ही फिल्डिंग करणार. जशी निखिल पाटील भोकरपाड्याचे आमचे त्यांनी पॅक केलेला संघ आहे. उपसरपंच खानावळे. 8 चेंडू 40 धावांची गरज आहे. ठीक आहे म्हणे मॅच टफ असली की बोलायला पण मजा येते. परंतु अजूनही 8 विकेट गेलेले आहेत. 8 चेंडूमध्ये 40 पाहिजेत. पेठ संघाला गोलंदाज हवी झालेत. फलंदाजाने आधी पाया रचला आणि त्याच्यावर कळत चढवत आहेत ते गोलंदाज. ओमकार पाटील सरस ठरला आहे या सामन्यामध्ये. फिरून मारायचा होता नवीन आलेला फलंदाज भूमिक जोशीला हा चेंडू फिरून मारायचा होता. 7 चेंडू 40 धावांची गरज. यानंतरची मॅच बेलवली आणि त्यांच्या बरोबर फणस डोंगरी. 7 चेंडू आणि 40. मॅच थोडीशी एकतर्फी होती की काय हा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल पंकज मुंडे पण तो ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 7 चेंडू आणि आता 39 धावा. व्यासपीठावर आपण पाहतोय सूर्यदादा पाटील साहेब अविनाश दादा असतील शेवटपर्यंत असतात. पहिला चेंडू पडल्यापासून ते शेवटपर्यंत 4 वाजवत 5 वाजवत. 7 चेंडू 39 धावांची गरज असताना हा फलंदाज इथे मात्र मारतोय षटकार तो भूमिक जोशी. 6 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. भूमिकला दाखवावं लागेल. भूमिकने जर आता चांगली फलंदाजी केली भले विजय नाही मिळून दिला तरी पण त्याची बढती होऊ शकते. आता दाखवण्याची संधी आहे. नाही ही टीम तशी स्ट्रॉंग टीम आहे. पेठ संघ आपण बघितला ना मी म्हणालेलो की 8व्या 9व्या क्रमांकाचा खेळाडू पण षटकार मारण्याची क्षमता असलेला संघ आहे. आणि आता आपल्याला दिसतंय 10व्या क्रमांकावर आलेला भूमिक जोशी षटकार ठोकतोय. पण आता कसं झालंय परिस्थिती वेगळी आहे. टीम समोरची वेगळी आहे. 6 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. गोलंदाज बरेचसे जे मजबूत खेळाडू आहेत त्यांना टी शर्ट झालेच नाहीत. मोप्याचा हर्षद असेल कोणचा अक्षय असेल असे मोठे मोठे जे आमच्या दुर्वांकुरला पण मालदवणे नाही होणार. पण ही या प्रत्येक टीममध्ये मी बघितलं की जे बुट तरी होतात का काय? बुट पण 10 नंबर 11 नंबर लागतात. 6 चेंडू 33 गजाबाईला पण मालदवणे 10 नंबर लागतो आपल्या. 6 चेंडू आणि 33ची गरज आहे. गोलंदाज आलाय तो अतुल जांभळे. गोलंदाजी करण्यात सोपं आहे त्याच्यासाठी समीकरण. 8 विकेट गेलेले आहेत. हो स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय. संतोष शेंगावाले पण दिसतात बघा. हेच शेंगावाले शर्यतीना पण असतात इकडे मॅचला असतात. नागोरी दिसला नाही तुमचा. नागोरी कुठेतरी गायब झाले असतील. 5 चेंडू आणि आता 33ची गरज आहे. इथे घरनाच्या आहे तो ना आपला. हो 5 चेंडू 33 धावांची गरज आहे. बेलवलीचे प्रेक्षक मला असं वाटतं तर उठलेत. 5 चेंडू 33 आता 4 चेंडू 33. ॲक्शन रिप्ले बघतो की काय. सगळ्यांना वाटलेलं की पेठ संघ रजत मुंडेच्या अनुपस्थितीत धक्का देईल चांभारली संघाला. पण चांभारलीच्या ओमकार पाटीलनं किमया केली. फलंदाजी करताना धावा केल्या त्या 28 ज्याच्यामध्ये 3 षटकार मारले 2 चौकार मारले आणि नंतर मात्र गोलंदाजी करताना 6 विकेट घेतल्या 14 धावा देताना. निम्मा संघ गारद केला पेठ संघाचा. आता मात्र 3 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे आणि शेवटची विकेट मैदानात. पहिल्यांदाच मालदवडे या SDP ट्रॉफीमध्ये जर ऑलआउट झाला तर पहिला संघ असेल पेठ संघ. 3 चेंडू आणि 33ची गरज आहे. 64 धावा केल्या होत्या. भागीदारी चांगली. क्रिकेटमध्ये भागीदारी आली ना की समोरच्या संघासाठी डोकेदुखी ठरते आणि तीच भागीदारी रचली ती ओमकार पाटील आणि मयूर जांभळे या 2 फलंदाजांनी. सोहेल शेखनं चांगली सुरुवात केलेली आहे. षटकार पहिल्याच बॉलला षटकार मारलेला. परंतु त्यानंतर त्याची विकेट गेली. त्याच्यानंतर तन्वीर गेला, आफताब शेख गेला, बंटी गेला, सिद्धेश कोळीची पण विकेट गेली आणि मग ती पडझड थांबलीच नाही. जिशान आलाय. खरं तर धावा जास्त होत्या समोर. 13 धावांची सरासरी राखायची होती आणि पहिल्या चेंडूवर षटकार आला पण त्यानंतर सोहेल शेख बाद झाला आणि तिथून जी घरघर लागली ना पेठ संघाला ती थांबलीच नाही. आता 3 चेंडू आणि 33ची गरज आहे. शेवटची विकेट मैदानात आहे. शेवटची जोडी. मारलाय
इथे फलंदाज आपण पाहतोय जिशाननं मारलाय हा षटकार. गरज आहे आता 2 चेंडू आणि 27 धावा. 11व्या खेळाडूने 11व्या खेळाडूने षटकार मारलाय. नो बॉल. नो बॉल आणि षटकार 7 धावा आल्यात. आता जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 26 धावांची गरज. फिल्डिंगचा ना नो बॉल. हो बघा आपल्याला पण खरं म्हणजे अंपायर आणि आपल्यामध्ये थोडी बातचीत व्हायला पाहिजे. कुठला इशारा कसला आहे काय आहे. 3 चेंडू आणि आता 26ची गरज आहे. निलेशजी मामुणकर आणि त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. कुंभिवली गावचे आमचे निलेशजी मामुणकर आणि त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. निलेशजी मामुणकर आणि त्यांचा मित्रपरिवार. 3 चेंडू आणि आता 26 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 26 ठिके माळीनं वाटलं आपण मॅच टफ होईल मजा येईल पण एकतर्फी झाली. पण चांभारली संघाच्या पाठीला काही म्हणत असेल कशाला टफ बाबा जिंकू द्या आम्हाला. 3 चेंडू 26 व्हाईट बॉल. 3 चेंडू 25. 3 चेंडू आणि 25ची गरज आहे जिंकण्यासाठी पेठ संघाला. 2 चेंडू माफ करा 2 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. प्रेक्षकांची संख्या बघा भरपूर आहे. वॉर्मअप चालू झाला इकडे. हो बेलवली संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. रिव्हर्स मारायचं होतं. 1 चेंडू आणि आता 25 धावांची गरज आहे. माचावर मारला तरी मिळणार नाही. नाही निशांत शेखने एक षटकार मारायला पाहिजे. हे जाता जाता शेवट तरी गोड करायला पाहिजे. हा शेवट तरी गोड होईल. एक षटकार ठोकलाय त्यानं. एक मारलाय षटकार निशांत. हो मारलाय का निशांत शेख. जमीन लगतचा फटका मारलाय. सिंगल पण घेत नाहीत आणि ही मॅच जिंकली आपण पाहतोय. वेताळदेव चांभारली संघाने विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. यानंतर होणारी